नमस्कार. न्यूज 24 परभणी वार्तामध्ये आपले स्वागत. मी शिवाजी चव्हाण. पाहूया ठळक घडामोडी. ऑल सिख चिखलगर असोसिएशन भारत या संघटनेने नांदेड येथे भव्य मोर्चा काढला व नांदेड येथील स्वर्गीय सरदार इंद्रजीत सिंग बलजीत सिंग बावरी यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून जलदगती कोर्टात खटला चालवावा व दोषी मारेकऱ्यांना मृत्यूदंडाची फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करत गुरु गोविंद सिंगजी गुरुद्वारा नांदेड ते जिल्हाधिकारी कार्यालय नांदेडपर्यंत हा मोर्चा निघाला. 8 ऑगस्ट 2026 रोजी स्वर्गीय सरदार इंद्रजीत सिंग बलजीत सिंग बावरी यांची हत्या करण्यात आली होती. आरोपी सापडलेले नाहीत. मोर्चेकऱ्यांनी मुख्य आरोपी व संशयित आरोपींना तात्काळ अटक करून त्यांना मोक्का कायद्याखाली फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या मोर्चात शीख चिखलकार बांधवांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून एकी दाखवून दिली. सदरील मोर्चा शांततेत पार पडला. या मोर्चाचे निवेदन तहसीलदार साहेब नांदेड, जिल्हाधिकारी साहेब नांदेड यांनी स्वीकारले अशी माहिती हरदीप सिंग बावरी परभणीकर यांनी कळवली आहे. अशाच घटना घडामोडी पाहण्यासाठी आजच चॅनलला परभणी वार्ता चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्सद्वारे टाईप करून कमेंट बॉक्समध्ये टाईप करा व जरूर कळवा. लाईक करायला विसरू नका व सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पाहूयात नांदेड येथील शीख चिखलगार असोसिएशनचे भव्य मोर्चा व मोर्चातील काही क्षणचित्रे. मैं एक ही रिक्वेस्ट करता हूँ, देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब, जो मुख्य आरोपी आहे तो अजून फरार आहे साहेब, त्याला अजून अटक झालेली नाही. या महाराष्ट्राला भयमुक्त करा साहेब, हे गैंगस्टर संपवा साहेब. 9 से 10 मर्डर करने के बावजूद आज तक केबी गैंग पर आखिर बड़ी कार्रवाई क्यों नहीं हुई? और इसी महीने 8 तारीख को आशा फाउंडेशन के उपाध्यक्ष बलजीत सिंह जी, इनके एकलौते बेटे भाई इंद्रजीत सिंह, इनकी केबी गैंग द्वारा चाकू मारकर बेरहमी से हत्या कर दी गई और हर बार की तरह मुख्य आरोपी फरार. आखिर पुलिस प्रशासन मुख्य आरोपी को पकड़ क्यों नहीं पाई, या फिर पुलिस भी इन सो कॉल्ड डॉन से डरती है? आने वाले 24 तारीख को इसी केबी गैंग के खिलाफ नांदेड़ में सबसे बड़ा मोर्चा निकलने वाला है. 24 तारीख को ठीक 10 बजे हजूर साहब गुरुद्वारे से इसकी शुरुआत होगी. ये मुद्दा सिर्फ सिखों का या फिर इंद्रजीत सिंह की हत्या का नहीं है, ये मुद्दा पूरे महाराष्ट्र का है और महाराष्ट्र में चलने वाली गैंग का है. आखिर कब तक हम खौफ में जिएंगे? और वीडियो के आखिर में मैं एक थोड़ा साइड में आ जाओ, थोड़ा बाहर निकल दो, थोड़ा साइड में आ जाओ भाई, थोड़ा आगे वाहिगुरु जी साइड में, थोड़ा साइड में आ जाओ, गाड़ी निकल दो, थोड़ा साइड में अशाच घटना घडामोडी पाहण्यासाठी आजच चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा. आजच्या ठळक घटना घडामोडी संपल्या. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.